नमस्कार. रसशास्त्र एवं भेषज कल्पनेच्या पेपर 2च्या सिलेबस कॉपीनुसार सिंगल ड्रग हर्बल अँड मिनरल याला 10 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. त्यावर MCQ, SAQ, LAQ अशा तिन्ही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर याच्यावर SAQ व LAQ येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर सिंगल ड्रगच्या अंडर गुडूची, आमलकी, भल्लातक, गंधक व गैरी असे 5 सिंगल ड्रग येतात व त्यांचे कल्प आपण पाहणार आहोत. तर सिलेबस कॉपीनुसार गुडूची, गैरी, गंधक, आमलकी हे मस्ट टू नोचे टॉपिक आहेत. तर भल्लातक हा नाईस टू नोचा टॉपिक आहे, त्यामुळे त्याच्यावर एवढं प्रश्न विचारणार नाहीत. पण बाकीचे 3-4 हे आपल्याला करायचे आहे. तर आज आपण गुडूचीचे कल्प पाहणार आहोत. तर सर्व जे काही सिलेबस कॉपीमध्ये 5, 6, 7 कल्प दिलेत ते लक्षात ठेवणे अवघड आहे. तर त्याला एका जागेवर एकत्रित करून हा एक चार्ट बनवला आहे, जेणेकरून वाचल्यावर सोप्या शब्दात समजला जाऊ शकतो. तर एक एक पाहूयात. पहिलं गुडूची चूर्ण. गुडूची नीम, गिलोय, अतिविष, शुद्ध काशीस, शुंठ, पिंपली, यवक्षार, नागरमोता, कालमेधा, चिरायता इत्यादी द्रव्य सममात्रेत घेऊन त्याचे चूर्ण करावे. त्याची मात्रा 2 ते 4 मास प्रतिदिन. अनुपान शीतजल. गंध निर्गंध. वर्ण हरिद्रवर्ण. उपयोग यकृत प्लीहवृद्धी, पांडुरोग, अग्निमांद्य, ज्वर व स्वाद तिक्त. सेकंड आहे गुडूची स्वरस. त्यामध्ये आवळा रस घ्यावा, हरिद्रा चूर्ण व मधु हे एकत्रित मिसळून त्यास प्यावे. अनुपान मधु रोगग्नता, प्रमेह नष्ट करते. गुडूची क्वाथ. त्यामध्ये कंटेंट्स गुडूची, चिरायता, अगरू, सुगंधवाळा, नागरमुता, निशोत्त, आमलकी, अडुळसा, पटोल हे सर्व समप्रमाणात घेऊन त्यामध्ये 16 पट पाणी टाकून अग्नी देऊन क्वाथ तयार करावा. याचा अनुपान सांगितले मध, सेवनकाल, प्रातःकाल आणि रोगग्नता, ज्वरग्न आणि पित्तज्वरात. तर फायटोकेमिकल कंटेंट्समध्ये गुडूची. तर गुडूची हे प्रत्येक त्याच्या कल्पामध्ये कंटेंट असणारच आहे. तर फायटोकेमिकलमध्ये आपण कॉमनली लिहू शकतो अल्कलॉइड, फ्लॅविनॉइड, सॅपोनिन, टॅनिन, स्टिरॉइड्स, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स हे सर्व आपण सगळ्या कल्पांच्या कॉमनमध्ये लिहू शकतो. नेक्स्ट आहे गुडूची हिम. 1 पल गुडची घ्यावी व 6 पल जल घ्यावे. अनुपान मधु, रोगग्नता, छर्दी, वमन. गुडूची घन म्हणजे संशमनी वटी. गुडूचीचं चूर्ण प्लस जल. नेक्स्ट आहे गुडूची सत्व. यासाठी गुडूची कांड प्लस शीतजल घ्यावे. त्याला पाण्यामध्ये 24 तास तसेच ठेवावे. खाली राहिलेले जमा करावे, त्यास सुकवावे व बारीक करून बॉटलमध्ये ठेवावे. याची मात्रा सांगितले 1 ग्राम व अनुपान आहे मध. आता लास्ट आहे अमृतादी गुगुळ. यामध्ये कंटेंट आहेत गुडूची 3 प्रस्थ, गुगुळ 3 प्रस्थ, त्रिफळा 3 प्रस्थ, जल 4 पट. या सर्वाचा एकत्रित क्वाथ तयार करावा. त्यानंतर त्यामध्ये त्रिफळा, गुडूची, पुनर्नवा मूळ याचं चूर्ण प्रत्येकी 1 प्रस्थ टाकावे. परत त्यात दंती, त्रिवृत्त, चित्रक, त्रिकटू यांचं चूर्ण प्रत्येकी 2 तोळे टाकावे व अमृतादी गुगुळ तयार होतो. ह्याची मात्रा सांगितले 1 ते 3 मास व रोगग्नता सांगितले वात, रक्त, आम्लपित्त, प्रमेह, आमवात, कुष्ठ आणि अर्श. असेच आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये राहिलेले सिंगल ड्रग व त्याचे कल्प पाहणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.